ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। एक मोठी बातमी समोर येते। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे आणि सुरक्षा दलाच्या कारवाईत तब्बल 26 माओवादी ठार झालेले आहेत। या कारवाईमध्ये नक्षल संघटनेचा जनरल सेक्रेटरी आणि दंडकारण्यात नक्षल चळवळीचा पाया घालणाऱ्यांपैकी एक असलेला बसवराजू ठार झाल्याची माहिती समोर येते। बसवराजूवरती कोट्यावधींचं बक्षीस होतं। तर बसवराजू हा माओवाद्यांचा सर्वोच्च केंद्रीय समितीचा प्रमुख अशी त्याची ओळख आहे। दरम्यान बसवराजू गेल्या अनेक वर्षांपासून माड जंगलात दडून बसलेला होता आणि जवानांनी केलेल्या हल्ल्यात बसवराजू ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। दरम्यान हे घटनास्थळ महाराष्ट्राच्या सीमेपासून आणि छत्तीसगडच्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि सुरक्षा दलांची सकाळपासूनच या ठिकाणी चकमक सुरू होती। यावेळी मोठी कारवाई करण्यात आली आहे। तर माओवादी बसवराजूचा खात्मा करण्यात आलेला आहे। बसवराजू तेलंगणाच्या वारंगळ जिल्ह्याचा रहिवासी आहे। अभियांत्रिकीत पदवीधर आहे तो आणि 40 वर्षांपासून माओवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे। तर बॉम्ब आणि स्फोटक तज्ञ म्हणून त्याची ओळख आहे। दरम्यान माओवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी कमिटीचा तो प्रमुख सुद्धा आहे। हिंसक माओवादी कारवायांच्या अंमलबजावणीमध्ये त्याचा हात आहे। दरम्यान या संदर्भात अमित शहा यांनी काय ट्विट केलं ते आपण बघूया। नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात ऐतिहासिक यश मिळालंय। सुरक्षा दलांनी 27 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय। यात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेचा महासचिव नंबाला केशवराव उर्फ बसवराजू याचा समावेश आहे। या यशस्वी कारवाईनंतर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टच्या या 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे। छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यातून एकूण 84 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करलेली आहे। मोदी सरकारचा नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार असून 31 मार्च 2026 पूर्वी हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री